शॉट आहे. हा आपलं फोन पे नंबर हिस्ट्री स्कॅनर मध्ये नाही ना आली. काही सोन आहे बघा. हिस्ट्री दावा मला एकदा. हिस्ट्री मध्ये हा हिस्ट्री मध्ये काळजी नाही. ट्रान्झॅक्शन आयडी बी टाकून काहीच नाही बघितलं ना. पण काय पेमेंट काय दाखवा नाही ते. बर आणि वरनं म्हणतोय मी मोठा माणूस आहे, मी असा आहे, मी काय काय रे बाबा तू मोठा माणूस आहे, मग काय पेमेंट करणार नाही काय होय. अहो सर, बरोबर उठ जरा केलं खुर्ची तुम्ही. उठ ह्याच्यासारखं बसू नको तू खुर्ची उठ. तुम्ही बघा की इकडे. इथं पण आणि दाखव payment मला बरोबर आहे की नाही? तुझं ऍप ओपन कर. ही बघा की तुम्ही त्यात पण. खोटं जर काय निघलं ते का फटक्यातच पाडेन. ते पहिलं खरं काय पण ही बघा ऍप दाखव तुझं. ते तुम्ही फोन पण बघा की. स्क्रीनशॉट दाखवू नको ऍप ओपन अहो, कर. पण ही बघा ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल. सापडायला तुम्ही हे पण बोल. बघा की तुम्ही इथं ऍप ओपन करा अगोदर. ऍप अहो, ओपन हे कर. पण- हे बघा स्क्रीनशॉट नाही ऍप तुझं ती फोन पे चालू कर. जाऊन दे. Screenshot जाऊन दे. Application कुठलं आहे ह्याचं? इकडे अरे, इकडे इकडे त्या हातात त्या फोन दाखवतो कसं दाखवत नाही. दोन फोन पे दिसते ते लोक इथे एक आहे कुठं आहे? लोकं इथं पण आहे दोन दोन कसं काय फोन पे डमे अहो, नाही ते. ते कुठला चल ओपन ओपन कर, कर ओपन ओपन कर. कर. हा हिस्ट्री दाखवत तिथली हिस्ट्री नाही लाल करीन मी आता एका सापड्यात. हे टेलिग्राम कसं उघडते डायरेक्ट. हे बघा हा कुठं transaction नाही बघा. हिस्ट्री हिस्ट्री चालू हिस्ट्री दाखव झालेली क्रेडिट. अहो, काय माहिती मला आली हा नाही. बॅलन्स चेक कर तुझा. हा, दाखव balance check कर. हा बॅलन्स दाखव. हा दाखव बॅलन्स कर बॅलन्स चेक. अहो, लय पैसे आहेत हो माझ्याकडे. हा बघू ना एक मिनिट. हे बघा 12,000 12,000 आहेत ना. हा. हा मग आता एक काम कर. आता जे अजून स्कॅनर पाठव बरं तू 14-15,000 पाठवतो या 15,000 द्यावं स्कॅनर. अहो पण तो 15,000 पाठव चल. आता जर काय झालं 12,000 आहेत ना तुझ्या अकाउंटला. हा. 15 पाठव. तुमचा स्कॅनर ओपन कर. हा कर. 12 अकाउंटला येतं ना 15 पाठव. कस काय गेलं रे 12 अकाउंटला 15 कस काय गेलं तुझं. होय फ्रॉड कस काय गेलं सांग. अकाउंटला तुझ्या आता फटकं त्याच्यात काय असेल ती खरं सांग. मार खायचा नसला ना कसं कसं केलं हिथले तर लगेच दाखव काय फ्रॉड केला तो नक्की. जाग्या दाखव चल पटकून दावाजा. ही जी ऍप्लिकेशन आहे का सर, ही ऍप्लिकेशन मी 3 महिन्यापासून फसवत आलोय लोकांना. किती वेळा फसवला आतापर्यंत. ही मी म्हातारी माणसं आहे ती सगळे फसवतो. हे म्हातारी दिसते तुला इथं बघून कळत नाही काय. तिथं फसलो मी पण. मी 3 महिन्यापासून वापरतो. मी लय लोकांना फसवतो. कुठं कुठं पैसा असं मारलं तू आतापर्यंत एवढं. मी 3 महिन्यापासून मारतोय आता काय सांगू. लय फसवतो. दाखव कसं प्रोसेस कसं आहे काय केलं, दाखव. दाखव. या कुठनं घेतलं काय केलं सगळं डिटेल मध्ये सांगायचं. एक सुधी डिटेल हुकवाय नाही घेतली सांग चल. स्टार्ट. आता काय कर दोन्ही ऍप आहेत ना जी ओरिजिनल ऍप आहे ना आणि डुप्लिकेट ह्या दोन्हीतला फरक दाखव काय. आणि ह्यात जर काय खोटं निघलं तर मग कुत्र्याने मारला तुला. दोन्ही ओरिजिनल बी दावायचं आणि डुप्लिकेट बी दावायचं. दोन्हीतला फरक सांगायचा. आता शूटिंग काढतोय पूर्ण सांगायचं. हा चल कर ओपन. चालू कर आज मी अगोदर. हा कर चालू. चालू चल तू कर बाबा. ही ओरिजिनल आहे माझं आणि ही मी डाउनलोड करून घेतलं. हे खोटं फोन पे आणि ही माझं खरं फोन पे. मी काय करत असतो खोटं फोन पे असं चालू करतो. हे ओरिजिनल फोन पे सारखंच दिसतं. हे पण इथं फक्त स्कॅनरवर क्लिक होत आहे. बाकी वर क्लिक होत आहे. इकडं पुढं काय क्लिक काय होत नाही. इथं फक्त याच्यावरच क्लिक होत आहे आणि स्कॅन करून मी लोकांना फसवतोय असं. असं स्कॅन होत आहे. कधी कधी नाव पण ओरिजिनल दाखवत आहे. नंबर पण दाखवतो तुमचं. आणि मग मी असं फोन पे सगळ्याला करतोय आणि असं फसवतो. हे बघा हे असं मी पिन टाकतो आणि असं फोन पे ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल होत आहे. इथं सगळं दिसतंय पण ओरिजिनल सारखं सगळं वाचतंय कसं ओळखायचं. हे ओरिजिनलच वाटतंय सगळं. त्याच्यामुळे लोक फसतात. हे सगळं बघा हे असं ओरिजिनलच दिसतंय. युट्यूबवरून शिकलो मी. युट्यूबवरून युट्यूबवरून शिकलो. बरं आता ओरिजिनल दाखव. आणि ओरिजिनल हे माझं ओरिजिनल आहे. त्यात आणि ह्यात काय फरक आहे कसं ओळखायचं. सांगतो की ओरिजिनल मध्ये हिस्ट्री सगळी दिसते ना. आणि याच्यात ही बघा 25,000 पाठवलेत. हे लगेच हिस्ट्रीमध्ये येत नाही आपल्याला. ओरिजिनल मध्ये लगेच लगेच आपल्याला हिस्ट्रीमध्ये दाखवतं. इथं बघा समोरच्या बिन ह्या बी दिसते. हा समोरच्या पण डुप्लिकेट आहे ओरिजिनल हे डुप्लिकेट आहे. हे डुप्लिकेट आहे. हे डुप्लिकेट आहे. हा आणि हे माझं ओरिजिनल आहे. ओरिजिनल हिस्ट्री लगेच ओरिजिनलवर कुठं पण अजून ओरिजिनल आणि डुप्लिकेट मध्ये न होणाऱ्या गोष्टी कोणत्या. ती कसं आहे माहिती आहे का. हे डुप्लिकेटमध्ये काय होतं आहे
हे याच्यावर क्लिक होत नाही असलं याच्यावरती, हे डुप्लिकेट आहे, हे क्लिक होत नाही असलं अजिबात क्लिक होत नाही. नाही, फक्त स्कॅनरवर क्लिक होत आहे. स्कॅनर आणि स्कॅनर आणि 1-2 ऑप्शन वरचे फक्त. बॅलन्स बी चेक होतो ना? हा बॅलन्स पण चेक मग दाखवलाय तू हा बॅलन्स? दाखवला, बॅलन्स पण चेक होतोय. ओके. हा आणि इकडं पण असं काही क्लिक होत नाही. कशाच होत नाही, फक्त क्यूआर कोड आणि बॅलन्स चेक होतो. बॅलन्स चेक आणि हिस्ट्री हिस्ट्री एक दिसते. एवढ्या 3 गोष्टी दिसतील. बाकीचं कशावर क्लिक होत नाही बघा. बघा लक्षात घ्या लोक, यात महत्वाचं आहे. आणि ओरिजिनल मध्ये कुठं पण क्लिक होतंय. ओरिजिनलचं सगळ्यालाच माहित आहे. फरक हीच आहे, ओळखण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी फक्त ओळखायच्या आहेत. त्यावेळेला 3 गोष्टी क्लिक होते, बाकी कशावर क्लिक होत नाही. ओके चल. अहो सर पण जाऊ दे की, आज झालंय चुकलंय, आता माफी मागतो की तुमची. एवढा गुन्हा करून तू माफी 100 जणांना फसवलंय, इथं बी फसवतोय. वरनं आल्याला तू मान्य केला. किती वेळ तर तू म्हणत होता ही बघा ती बघा, स्क्रीनशॉट दाखवतोय मला, का शिकवतो का तुम्ही? पण माफी मागतोय की मी आता. माफी मागून काय होत नाही, पोलीस स्टेशनला गेला भाऊ काय. अहो सर